नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये राधिका कमळी सरोज आणि निंगी यांना रूममध्ये गेस्ट रूममध्ये घेऊन येते आणि त्यांना रूम दाखवते आणि म्हणते की हे बघ कमळी आणि निंगी, या घराला आपलंच घर समजायचं, कसलाही संकोच करायचा नाही आणि मस्त राहायचं आणि बसा या म्हणून ती आता त्यांना बसायला सांगते। मी मावशींना पाठवते म्हणून राधिका जायला निघते तर कमळी म्हणते की वहिनी मावशी, तर राधिका म्हणते की अगं जरा झाडून वगैरे घ्यायला बोलवते आणि कमळी आता म्हणते की वहिनी थांबा, आम्ही आहोत ना। तर सरोज लगेच आता कमळीच्या मागे येऊन लपते, तिला भीती वाटत असते। तर तिला असं वाटतं की कमळी बाहेर जाते की काय, तर कमळी आता राधिकाशी म्हणते की आम्ही करतो साफसफाई, निंगी आणि मी आहोत ना। राधिका म्हणते की कमळी अगं असं कसं, तुम्ही आता या घरात पाहुणे आहात आणि पाहुण्यांना कुठे काम सांगायचं असतं का, डोंट वरी। राधिका आता म्हणते की त्या वहिनी करतील, त्यांना मी पाठवून देते। तेव्हा आता कमळी म्हणते की नाही ना वहिनी, ऐका तुम्ही, एकतर आता इथे काही नाही, आम्हाला अवघडल्यासारखं होईल, प्लीज आम्हाला एक काम करून द्या आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका, जर मला काही लागलं तर मी स्वतः हक्काने तुम्हाला सांगतो की काही मदत लागली तर। त्यावरती आता राधिका वहिनी म्हणते की ठीक आहे आणि काही खायला तरी पाठवू का। तेव्हा लगेच आता राधिका बाहेर जाते तर कमळी आता सरोज आणि निंगी या दोघींना खाली बसवते। निंगी आणि कमळी आता सरोज काकीची अवस्था पाहत असतात। सरोज काकी घाबरल्यासारखीच वाटत असते। तर आता कमळी आणि निंगी सगळं काही आपलं कपडे गाठोडे वगैरे व्यवस्थित ठेवतात। त्यानंतर ऋषी नयनताराला सांगतो, आई या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तुला माहिती आहे का, जेव्हा तू गावात आली होती आणि कमळीच्या आईला तू एक प्रश्न विचारला होता, आठवतोस का तुला। सरोजला ते सर्व आठवते, तिने सरोजवर आरोप केलेले असतात। तेव्हा नयनताराने कमळीचा बाप कोण आहे हा प्रश्न विचारलेला असतो, ते सगळं तिला आठवतं। तर ऋषी पुढे म्हणतो की आज जे काही घडलेलं आहे सगळा त्याचाच परिणाम आहे। सतीश सुद्धा आता हे सर्व ऐकतोय। रोहित लगेच रागाने ऋषीला म्हणतो की तुला नक्की काय म्हणायचं आहे, हे सगळं आईमुळे घडतं का, त्यांची ही अवस्था आपल्या आईमुळे झालेली आहे असं तुला म्हणायचं आहे का, आणि खरंच तुला आता आपली आई इतकी दृष्ट वाटते का। त्यावरती आता ऋषी म्हणतो की दृष्ट नाही, तिला मात्र गोळी कोणी मारली हे माहिती नाही, परंतु आज मात्र तिची स्वतःची सिच्युएशन अशी आहे, आई कमळीच्या आईची, मात्र ती गोळी कोणी मारली आणि ती नक्की काय झालं हेच तिला माहिती नाही, ती बाई नक्की काय डिझर्व करते। आणि आई तुझा हाच प्रश्न होता की कमळीचा बाप कोण आहे म्हणून, आणि आई कमळीचा सुद्धा आज तोच प्रश्न आहे। कमळी सुद्धा मात्र आता तोच जो काही तिचे वडील आहे तर ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे। बाकी सर्व जाऊन दे, पण माणुसकी म्हणून मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही। तेव्हा सतीश म्हणतो की हे बघ नयनतारा, मला ऋषीचं म्हणणं पटतं, तुझा तिच्यावर कितीही जरी राग असेल, आज मात्र कमळी खूप बिकट परिस्थितीमध्ये आहे, तू विचार करायला हवा। आता ऋषीची मैत्रीण म्हणून आपण तिला मदत करायला हवी, तिच्या पाठीशी उभं राहायला हवं। त्यानंतर सरोज मात्र रूम मधून एक झाड पाहते, बाहेर झाड असतं आणि म्हणते की हे झाड तर माझ्या गावच्या अंगणाच्या बाहेर सुद्धा होतं आणि माझी कमळी मात्र आता त्या झाडाखाली खूप खेळायची, खरंच तिला खरंच हे झाड फार आवडतं। तेव्हा आता कमळी विचारते की अजून तुम्हाला काय काय आठवतं। तेव्हा सरोज म्हणते की ह्या झाडाखाली आमची सुद्धा भेट झाली होती, म्हणजे राजन आणि तिची, म्हणजे हे मात्र एका मोठ्या कामासाठी आता गावाकडे आले होते आणि गावभर मात्र आता ते फिरायचे। एकदा मात्र ते असेच फिरत फिरत आता ह्याच झाडाखाली आता आले होते आणि त्यांनी मला पाणी पिण्यासाठी मागितलं होतं, त्यावेळेस आमची भेट झाली होती। तेव्हा कमळी विचारते की कोण होतं ते, ती कसे दिसतात, आता मात्र ते कुठे राहतात, म्हणून तिच्याकडून आता सगळी काही माहिती कमी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। सरोज आता लगेच रडायला सुरुवात करते, मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते। तर कमळी म्हणते की हे बघा शांत व्हा। तर सरोज म्हणते की मी खरंच आता तुला काहीच सांगू शकत नाही, बघ ना अगं आमचे हे खूप चांगले आहेत, परंतु त्या बाईचं खरंच मला खूप वाईट वाटतं, ती का माझ्या मागे लागली असेल आणि ते माणसं त्यांची मला भीती वाटते। कमळी विचारते की आहो पण ती माणसं आहेत तरी कोण, त्यांनी नक्की तुम्हाला काय केलं, तुम्हाला काही त्रास दिलेला आहे का। ती रडत रडत म्हणते की त्यांना जर मात्र मी तुला नाव सांगितलं आणि त्यांनी जर माझ्या कमळीला जर काही केलं, तिला मारण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू। तेव्हा आता कमळी सरोजला जवळ घेते आणि म्हणते की नाही, ती कमळीला काहीच करू शकत नाही, तुम्ही शांत व्हा। हे बघा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू नका, जाऊन द्या, काही होणार नाही। म्हणून आता कमळी आईला शांत करत असते, तिच्या पाठीवरून हात फिरवत। कमळीला आणि निंगीला फार वाईट वाटत असतं, सरोजची ही अवस्था त्यांना बघवत नसते, परंतु आता नाईलाज असतो। त्यानंतर आता राधिका मात्र कामात असते आणि तिच्या मोबाईलवर कामिनीने फोन केलेला असतो। तर आता ती प्रणालीला फोन मागते, प्रणाली तिच्या हातात आणून देते। तेव्हा आता बघते तर काय कामिनी मॅडम। राधिका आता म्हणते की यांनी मला का फोन केला असेल आता। तेव्हा राधिका फोन उचलते, हॅलो म्हणते। कामिनी आता तिच्याशी खूप गोड बोलते, हॅलो
राधिका कशी आहेस असं विचारते, तर आता राधिका म्हणते की आजी अहो मी छान आहे, पण तुम्ही आजच आमच्या घरी येऊन गेला म्हणजे आज आपण भेटलो आणि परत तुम्ही फोन करून विचारता. कामिनी म्हणते की अगं तसं नाही, परंतु तुझ्याकडे माझा फोन नंबर सेव्ह आहे की नाही यासाठी मात्र मी फोन केला. मी तुला फोन केला तर चालेल का असं मुद्दाम विचारते. राधिका म्हणते की काही हरकत नाही, तुम्ही केव्हाही फोन केला तरी चालेल, या अगोदर तुम्ही कधी मला फोन केलेला नव्हता म्हणून मी तुम्हाला असं विचारलं. मात्र आता कामिनी हसते आणि म्हणते की हो खरं आहे तुझं म्हणणं, एकमेकींचे फोन असून सुद्धा कधी बोलता नाहीच आलं आपल्याला. आणि काय सांगू बाळा, आज मात्र मी तुला भेटले त्यामुळे मला असं वाटतं की खरंच तुला भेटायला हवं, तुझ्याशी बोलायला हवं. खरं सांगायचं तर आपल्या दोघींची परिस्थिती एकदम सारखी आहे. हेच बघ अगं, तू त्या घरामध्ये इतकं काम करते पण तुला काही किंमत आहे का? नाही ना. आणि तसेच इकडे सुद्धा माझी गोष्ट आहे, मी मात्र आता इकडे काम वगैरे करते आणि इथे सुद्धा माझं कुणाला काही घेणं देणं नाही म्हणून. परंतु हे बघ अगं, या घरात या म्हणजे या अन्नपूर्णाच्या घरामध्ये माझं जगणं आहे तर ते मात्र आता नकोसं झालेलं आहे. मला खरंच राहूशी वाटत नाही इकडे. जेव्हा मला असं वाटलं ना तेव्हाच मला तुझी आठवण झाली. तुझी अवस्था सुद्धा फार काही वेगळी नाही आणि काय बोलायचं, खरंच मला फार वाईट वाटलं आणि मला असं वाटलं की खरंच तुझ्याशी मात्र आता असं पटकन बोलावं. आणि ठीक आहे म्हणून मी तुला फोन केला, परंतु मला एक गोष्ट सांग बरं, मी येऊन गेल्यानंतर आता नयनतारा आणि ऋषीचं काही बोलणं झालेलं आहे का? आता राधिका तर हुशारच असते. राधिका म्हणते की हे बघा आई, कसं आहे की आई आणि मुलामधील विषय आहे हा, जो काही निर्णय आहे तर ते दोघं घेतील, आपण कशाला मात्र उगाच चर्चा करायची. असं होतं की गॉसिप केल्यासारखं होतं. आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की जो काही निर्णय आता आई घेतील ते योग्य असेल. आणि बरं फोन ठेवू का, कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मला घरामध्ये खूप कामं असतात. आणि ठेवते बाय असं करून मात्र आता राधिका फोन ठेवून देते. तिला माहिती असतं की कामिनी कशी आहे म्हणून. कामिनीला असं वाटत असतं की राधिकाहून आपल्याला काहीतरी माहिती मिळेल, परंतु तिचा मूड ऑफ होतो. तेव्हा ती म्हणते की 2 कवडीची इला मात्र घरामध्ये किंमत नाही. कितीही काही झालं तरी शेवटी सासूची बाजू मात्र घ्यायला मोकळी असते. आपलं डोकं काही चालवायचं नसतंच. त्यानंतर अन्नपूर्णा आजी इकडे मात्र आता बाबांना आता सगळं काही व्यवस्थित त्यांची काळजी वगैरे घेत असते आणि त्यांच्याशी गप्पा करत म्हणते की अहो हे बघा, आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे आणि यावेळेस सुद्धा यावर्षी नयनताराच्या घरी मोठा पालखी सोहळा होणार आहे. वारकरी येणार आहेत, दिंड्या भजन कीर्तन सगळं काही असणार आहे. बाबा खुणावतात की आता वारकऱ्यांसाठी आता आपल्या घरातून काहीतरी फराळ वगैरे दान करायचं. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की हो कळले मला आणि असंच होईल. तसाच मात्र तो यंदा सुद्धा जाणार 11 गोड पदार्थ. हे बघा सगळं काही बेत तसंच असणार आहे एकदम. त्यामध्ये आता मी अजिबात खंड पडून देणार नाही, सगळं काही दरवर्षी प्रमाणेच होईल. त्या विठुरायाच्या दर्शनासाठी मात्र इतके शेकडो मैल हे वारकरी चालत जातात. मग त्यांना प्रेमाने जर खाऊ घातलं तर केवढं भारी होईल, ते मोठं पुण्य आपल्याला लाभेल. आणि अहो तुम्हाला आठवतं का पांडुरंगाच्या दर्शनाला आपण पंढरपूरला गेलो होतो, आपलं नवीन लग्न झालेलं होतं. नेमकं तेव्हा वारीचे दिवस होते, केवढा पाऊस होता, पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता, रात्रंदिवस पाऊस थांबत नव्हता. परंतु मी तुम्हाला सांगते की विठुरायाने आपले जराही हाल होऊन दिलेले नाहीत. दर्शन सुद्धा किती मस्त झालं आपलं. आज मात्र डोळे जरी मिटले ना, त्याचं रूप पांडुरंगाचं रूप डोळ्यासमोर येतं. विटेवर उभा सावळं अगदी मनमोहक रूप. त्यामुळे माझी खरंच एक इच्छा आहे, आपण पुन्हा एकदा जोडीने पंढरपूरला जाऊयात पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. तिथे जायचं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवायचं आणि त्यांना सांगायचं की देवा कायम आम्हाला दोघांना असं एकत्र ठेव. माझी पूर्ण खात्री आहे की विठुराया मात्र माझी ही प्रार्थना नक्की ऐकेल. तेव्हा मात्र आता बाबांनी अन्नपूर्णा आजीच्या हातामध्ये हात दिलेला असतो आणि हो म्हटलेलं असतं. अन्नपूर्णा आजीला खूपच आनंद होतो, डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि म्हणते की खरंच तुम्ही बरे होणार आहात, मी विठ्ठलाला साकडं घाले, त्यांना लवकर बरं कर असं म्हणणार आहे, मला मात्र काही नको असं म्हणणार आहे. तर तेव्हा बाबाही खुश होतात. त्यानंतर आता इकडे कमळी आता जे फुलं आहे तर ते फुलं घेऊन येते आणि सरोजला म्हणते की आई हे बघ. तेव्हा सरोज रूम मध्ये नसते. तेव्हा आता आई तिथे नसते. तेव्हा कमळीला निंगीला विचारते की अगं आई कुठे आहे. तेव्हा निंगी म्हणते की अगं मी आवरायला गेले होते, नक्की खाली गेली असेल. तेव्हा मात्र आता कमळीला धक्काच बसतो. कमळी म्हणते की अगं काय बोलतेस, अगं चल लवकरात लवकर आपल्याला आईला शोधावं लागेल. ती फुलं तसेच तेथे ठेवते आणि निंगीला म्हणते की अगं तुला काही कळतं का, चल लवकर. म्हणून दोघी आता आईला शोधत शोधत बाहेर येतात. राधिका किचन मध्ये असते, टेबल जवळ ती आवरत असते आणि तेवढ्यात सरोज धावतच येते आणि राधिकाला धरते आणि राधिका खूप घाबरते, कोण आहे असं म्हणते. सरोज तिला धरून म्हणते काय ग तुला कोणी पाठवलं, तुला माझ्याकडे कोणी पाठवलं आणि मला खरं खरं सांग
की तू त्या टोळीतील आहे म्हणून. राधिका खूपच घाबरून गेलेली असते. तेव्हा नयनतारा आणि रोहित तेथे काहीतरी लॅपटॉपमध्ये काम करत असतात. हे जे काही बघतात तर त्यांना आता धक्काच बसतो आणि राग सुद्धा येतो. सरोज मात्र आता खूपच रिॲक्ट होत असते. रागाने राधिकाचा हात धरून विचारते की खरं खरं सांग की तुला इथे नक्कीच मला कुणीतरी मारायला पाठवलेलं आहे. आता राधिका म्हणत असते की मावशी, अहो मावशी शांत व्हा, तुम्ही मला नाही ओळखलं का, मी राधिका आहे. तेव्हा रोहित रागानेच बघत असतो. तेव्हा राधिका म्हणत असते की तुम्ही इकडे शेप आहात, तुम्ही ऋषीच्या घरी आहात. तेव्हा सरोज रागाने राधिकाला ढकलून देते. कोण ऋषी फिशी, मी त्या ऋषीला नाही ओळखत, तुम्ही नक्कीच मला मारायला आलेले आहात. आणि तेवढ्यात सतीश आता दरवाजा उघडून बाहेर येतो आणि सरोजला म्हणतो की ओ ताई, अहो शांत व्हा, अहो तुम्ही काय करतात, सोडा ना तिला. तेव्हा सरोज म्हणते की तुम्ही सुद्धा त्याच टोळीतील आहात, मला माहिती आहे. आणि तेवढ्यात कमळी सुद्धा आता धावतच बाहेर येते आणि निंगी सुद्धा जोरजोराने आता मोठ्याने ओरडते, तुम्ही सगळेजण मला इथे मारायला आलेले आहात. मी धावतच आता सरोज जवळ येते आणि म्हणते की नाही, मी आहे ना इथे, कोणीही ह्या टोळीतील नाही. तर सरोज मोठ्यानेच ओरडले की येथे मला कोंडून ठेवलेलं आहे, या घराचा दरवाजा सुद्धा कुठे आहे तुम्हाला दिसेनासं झालेला आहे, मला बाहेर पडायचं आहे, त्या तुरुंगात इथे मला आणून ठेवलेलं आहे, तुरुंग आहे तुरुंग, म्हणून मोठमोठ्याने आता सरोज ओरडत असते. तेव्हा कमळी समजवण्याचा प्रयत्न करते, अगं आई मी आहे ना. आणि तेवढ्यात मात्र आता ही नयनतारा आहे तर ते सर्व काही बघून डोक्याला हात लावते. कमळी तिला म्हणत असते की अगं आई तू कशाला घाबरते, मी आहे ना तुझ्यासोबत. सरोज मात्र मोठमोठ्याने ओरडते की माझ्या कमळीकडे मला जायचं आहे. धावतच मात्र आता सरोज ही धावतच जायला निघते, धावत धावत येते आणि नयनताराला धडकते. नयनतारा आता जोरात मात्र आता हिसकावते, म्हणजे असं तिथे धक्का लागतो आणि सरोज खाली पडते. आणि आता कमळी धावतच येतात सरोजला धरून उठवतात. नयनताराला राग येतो. नयनतारा म्हणते की व्हॉट इज धिस. तेव्हा कमळी आणि निंगी सरोजला धरतात आणि तेथे खुर्चीवर शांत करत बसवतात, परंतु सरोज काही शांत बसायला तयार नसते. तेव्हा कमळी म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते ना, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे म्हणून, आणि हे बघा पाऊस पडतोय म्हणून सगळ्या काही गाड्या आहेत त्या बंद पडल्या होत्या, आठवतो ना तुम्हाला. कमळी म्हणत असते की अहो इतका बाहेर पाऊस पडत आहे, रस्ते सुद्धा बंद आहे, हे बघा तुम्ही काळजी करू नका, आपण जायचं आहे, कुठे नका. तेवढ्याच मात्र आता बोलता बोलता सरोजचं लक्ष परत नयनताराकडे जातं आणि सरोज आणखीनच घाबरते आणि म्हणते की बघ ना ती बाई अजून इथेच आहे, ती मला डांबून ठेवेल. तेव्हा कमळी खूप समजण्याचा प्रयत्न करते, कोणी काहीच करणार नाही, तुम्ही इथे सुरक्षित आहात. नयनतारा रागानेच म्हणते की माझ्या घरामध्ये काय चालू आहे, नक्की हे सर्व काय तमाशा आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की मॅडम हे बघा, आता जो काही तो प्रसंग घडला होता त्यामुळे आईला आता डोक्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि रोज आईला मात्र नव्याने काहीतरी आठवतं, तिला मागचं सगळं काही कोणतंही आठवत नाही. निंगी म्हणते की खरंच अहो त्यांना काहीच आठवत नाही. तर नयनतारा रागाने म्हणते की हे बघा मला काहीही सांगू नका. नयनताराला हे सर्व खोटं वाटत असतं आणि तेवढ्यात ऋषी खाली येतो आणि म्हणतो की ती सगळं खरं सांगत आहे. तेव्हा आता कमळी बिचारी खूप घाबरून गेलेली असते, तिला घाम आलेला असतो. तेव्हा ऋषी म्हणतो की आई मी तुला कालच बोललो, त्या ऍक्सिडेंट नंतर तर खरंच त्यांना काही आठवत नाही म्हणून, त्या स्वतःच्या मुलीला सुद्धा ओळखू शकत नाही. तेवढ्याच सरोजचं आता समोर जे काही लक्ष आहे तर त्या फोटोकडे लक्ष जातं आणि ती आता ऋषीचा फोटो असतो. तर आता ती विचारते की हा फोटो कुणाचा आहे, तुझा नवरा आहे का असं विचारते. पण नयनतारा रागाने म्हणते की बंद करा हा मूर्खपणा आणि हे जे काही ढोंग आहे ना ते बंद कर. आता रोहित म्हणतो की आज मात्र काही बिझनेस रिलेटेड मित्र माझे घरी येणार आहेत आणि त्यांना मात्र असं तमाशा दाखवायचा आहे का. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघा दादा प्लीज असं काही होणार नाही, आम्ही बाहेर जातो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर आता इकडे वारकऱ्यांसाठी जे काही 11 गोड पदार्थ आहे तर ते गोड पदार्थ जाण्यासाठी मात्र आता सगळी तयारी आता अन्नपूर्णा आजींची सुरू असते आणि त्याची यादी ती राजांकडे देते आणि राजांकडे यादी देऊन मात्र आता सगळं काही तयारी करायला सांगते. तेव्हा राजन म्हणतो की आई तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, मी सगळी तयारी केलेली आहे. आणि सगळं काही साहित्य सुद्धा त्याने बाहेर काढून ठेवलेलं आहे, 11 किलो साजूक तूप वगैरे सगळं काही. अन्नपूर्णा आजी शब्बास म्हणते, राजांचं कौतुक करते आणि म्हणते की हे बघ गोविंदला तू बरोबर घेऊन जा आणि सगळं काही सामान मात्र आता स्वतः घेऊन ये. आणि हे सगळं मी तुला का सांगते, तुला तर माहितीच असेल, वारीतील आता प्रत्येक आता हे जे काही विठुरायाचे भक्त आहेत त्यांच्या सेवेसाठी आपल्या हाताने जे काही आपल्याला करता येईल त्याचं भाग्य पुण्य मिळतं. तेव्हा आता लगेच हा राजन म्हणतो की ठीक आहे आज आई मी स्वतः जाईल आणि माझ्या हाताने सर्व काही घेऊन येईल. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी, पार्वती आई आणि आता ह्या जे काही सुगंधताई आहे या दोघींना म्हणते की पहाटे लवकरात लवकर उठायचं आणि आता सर्व काही तयारीला लागायचं. सगळा फराळ वेळेमध्ये तयार व्हायला हवा, वारकऱ्यांना मात्र अजिबात थांबायला लागायला नको.
आपण जी काही त्यांची सेवा केलेली आहे तर ती थेट पंढरपूरच्या विठुरायापर्यंत जाऊन पोहोचते। तेव्हा मात्र आता लगेच सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळेजण तयारीला लागतात। अन्नपूर्णा आजीची जोरदार तयारी सुरू असते। त्यानंतर मात्र आता लगेच ही नयनतारा इकडे म्हणत असते की हे सगळं काही मात्र मी आता ऋषीसाठी सहन करते, नाहीतर आता मी काही सहन नसतं केलं। यांना त्या कमळीला घराच्या बाहेर काढलं तर आषाढीची वारी येणार आहे आणि घरामध्ये आता खूप काही मंडळी येणार आहेत आणि त्यांच्या समोर मात्र आता हे सर्व ही कमळीची आई मूर्खासारखं जर वागली तर मात्र काय होईल। तेव्हा लगेच आता रोहित म्हणतो, अगं बघ ना आई, अगं ऋषीने इतके सर्व काही चुका केल्या पण तरी सुद्धा मात्र तू त्या म्हणजे ऋषीच्या चुका दूर म्हणजे समजून घेतल्या आणि समजून घेऊन तू त्याला माफ केलंस आणि त्याला घरात घेतलं। पण आता ह्या वेड्या कमळीला आणि तिच्या आईला काय गरज होती त्यांना आतमध्ये घेण्याची, आपल्या घरात कशाला घ्यायचं त्यांना। परंतु मला काय वाटतं, मला तर असं वाटतं की आपण मात्र आपल्या अशी बोर्ड लावून टाकूयात येथे, म्हणजे इनामदार धर्मशाळा। आता हे सर्व काही ऐकून मात्र नयनतारा म्हणते की रोहित, आणि नयनतारा रागाने त्याला ती बडबड बंद करायला सांगते। त्यापेक्षा मात्र ऋषी असं का वागतो आणि त्याला का थांबवायचं, कसं थांबवायचं याकडे लक्ष दे। तेवढ्यात नयनताराला कामिनीचा पुन्हा फोन येतो। तेव्हा नयनताराला राग येतो, ही बाई मला फोन का करत असेल। रागाने फोन उचलून हॅलो म्हणते। तेव्हा आता कामिनी हॅलो म्हणते, काय गं कशी आहे। नयनतारा रागाने बरी आहे असं म्हणते आणि बोला ना काय काम होतं। तेव्हा कामिनी म्हणते, कामिनीला मात्र तर ऋषीशी काही बोलणं झालं का, तू घरी आला काही विचारायचं असतं म्हणून ते विचारून घेते। तेव्हा आता नयनतारा रागाने म्हणते की हो तो आला। तेव्हा लगेच कामिनी हसते आणि म्हणते की अभिनंदन, आणि तरीच फ्रेश वाटतो आणि मी तुला म्हटलंच होतं की माझं ऐकलं तर नक्की सगळं काही बरं होईल। तेवढ्यात मात्र आता हा रोहित मोठ्याने म्हणतो की तो एकटा नाही आला, त्याची ती गर्लफ्रेंड आहे ना तिला आणि तिच्या त्या वेड्या आता आईला म्हणणार असतो। पण आता नयनतारा रागाने फोन कट करते आणि रोहितला रागवते आणि म्हणते की तू मूर्ख आहेस का। अरे रोहित, तुला कळत नाही का कोणासमोर काय बोलायचं असतं। अरे रोहित, थोडासा विचार करत जा। अरे तुला कळतं का बाहेर जर लोकांना हे सर्व कळले, ऋषी घरात येण्यासाठी आपण त्या कमळीला घरात घेतलेलं आहे, हे जर लोकांना समजले तर मात्र बाहेर किती नाचक्की होईल बरं। जरी काहीतरी विचार करत जा। तेव्हा रोहित मनात म्हणतो की हो आई, आता मात्र मी फक्त आता म्हणजे कमळी आणि तिच्या आईला नाही पण त्यांच्या सोबत ऋषीला सुद्धा घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन करत आहे। तर त्यानंतर कमळी आता ऋषीला म्हणते की ऋषी सर, यामुळेच मला येथे यायचं नव्हतं, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही आवडत। ऋषी म्हणतो की कमळी, अगं यामध्ये तुझी सुद्धा काही चूक नाही, सरोज काकूंची सुद्धा काही चूक नाही। आई तू कितीही काही म्हटली तरी सुद्धा तिला तुझी बाजू समजूनच घ्यायची नाही। आता कमळी म्हणते की अहो सर, त्यांनी का समजून घ्यायची आणि आपण त्यांच्याकडून का अपेक्षा ठेवायची बरं। त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी जे काही भरवलं गेलेलं आहे त्यानंतर मात्र त्या माझ्यावर विश्वास ठेवतील असं मला खरंच नाही वाटत। हे बघा सर, मी येथे जास्त दिवस नाही थांबू शकत, मला काही झालं तरी खोली शोधावीच लागेल। असं करतो की आजच्या आज खोली बघायला सुरुवात करतो। तेव्हा आता ऋषी म्हणतो की अगं हे बघ, मुंबईत सगळं भेटेल परंतु रूम मिळणं खरंच खूप अवघड आहे, पण डोंट वरी, आपण दोघं मिळून सगळं काही शोधूयात। तेव्हा हा भाग येथे संपतो। त्यानंतर मात्र आता रोहित मुद्दाम सरोजला तिथून काढून देण्यासाठी आता मुद्दाम तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की तुमची कमळी म्हणजे ती आता जी काही एक लहान मुलगी आहे तीच ना। तेव्हा सरोज म्हणते की हो, आणि आता रोहित म्हणतो की आता एक लहान बाई जी मुलगी त्या लहान मुलीला घेऊन जात होती। तेव्हा आता सरोज बिचारी धावतच जायला निघते, इतकी धावत येते कमळे कमळे करत। त्यानंतर कमळी रूम शोधायला गेलेली असते आणि आता मात्र आता ती दुसऱ्याच मुलीला घेऊन तिथून पळून जात असते। तेवढ्यात त्या मुलीची आई धावतच येते आणि म्हणते की अगं बाई, माझ्या मुलीला कुठे घेऊन चालली। तेवढ्यात मात्र आता लगेच कमळी ही निंगीला रागवते, तू डोसक्यावर पडलेली आहे का, कुठे शोधायचं आता आईला। आणि तेवढ्यात सरोज मात्र पोलिसांच्या तिथे असते, कारण ती बाई सरोज जी काही मुलगी घेऊन पळालेली असते आणि ती बाईने आता पोलिसांना सांगितलेलं असतं। तिच्या मागे आता कामिनीची गाडी असते आणि कामिनी आरशामधून पाहत असते तर आता सरोज ही पाठमोरी उभी असते त्या घोळक्यामध्ये, मी पोरं चोरणारी बाई नाही असे सांगत असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।